नमस्कार. ध्येय यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर मी आतिश शिंगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण ध्येय यूपीएससी एमपीएससी या चॅनल मार्फत सर्वांच्यासाठी जीवशास्त्र जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे किंवा बायोलॉजीला आपण सुरुवात केली होती. यामध्ये आपण याच्या आधी 4-5 व्हिडिओ अपलोड केले होते. त्यामध्ये बायोलॉजीची जीवशास्त्राची ओळख, पेशी, ऊती, ठीक आहे, त्यानंतर पचन संस्था आणि पोषद्रव्ये हे 5 व्हिडिओ आपण याच्या आधी युट्यूबला चॅनलवर अपलोड केले होते. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहण्याच्या आधीचे 5 व्हिडिओ पहा, कारण आधीच्या 5 व्हिडिओचा पुढचा हा व्हिडिओ आहे, ती शृंखला आहे. तुम्ही एखादा व्हिडिओ जर मिसिंग केला असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ समजू शकत नाही. ठीक आहे, तर चला आपण मागच्या व्हिडिओमध्ये कशाला सुरुवात केली होती, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजीच्या पोषद्रव्ये ह्या टॉपिकला सुरुवात केली होती. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय सुरुवात केली होतं, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजीच्या पोषद्रव्ये ह्या टॉपिकला अनालिसिस केलं होतं. पोषद्रव्ये म्हणजे काय, तर सजीवांच्या वाढीसाठी, विकासासाठी, त्याचप्रमाणे सजीवांमधील चयापचय क्रियेसाठी, त्याचबरोबर सजीवांमध्ये वेगवेगळ्या ज्या कार्य चालतात त्या कार्यामधील समन्वयासाठी, सजीवांच्या नियंत्रणासाठी ज्या घटकांची आवश्यकता असते त्या सर्व घटकांना आपण पोषद्रव्ये असं म्हणतो. ठीक आहे, पुन्हा पोषद्रव्ये हे कार्बने असतात किंवा अकार्बनी पोषद्रव्ये सुद्धा असतात. ठीक आहे, पुन्हा हे आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं की कार्बनच्या अस्तित्वावरून पोषद्रव्याचे कोणते प्रकार पडतात आणि कार्बन नसलेल्यावरून पोषद्रव्याचे कोणते प्रकार पडतात, त्यामध्ये क्षार आणि पाणी येतं. ठीक आहे, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अनालिसिस केलं होतं. ठीक आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जे पोषद्रव्ये आहेत असे प्रमुख 5 ते 6 पोषद्रव्याचे आपण अनालिसिसला सुरुवात केलं होतं. त्यामध्ये सर्वात पहिला होतं कार्बोदके. ठीक आहे, कार्बोदके त्यालाच काय म्हणतात, कार्बोदकांना काय म्हणतात, कार्बोहायड्रेट असं म्हणतात. कार्बोहायड्रेट, ठीक आहे, इंग्लिशमध्ये कार्बोहायड्रेट म्हणतात. म्हणजे कशातून, कार्बोहायड्रेट म्हणजे काय, CHO की कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या तिघांच्या कंपाऊंडला काय म्हणतात, कार्बोहायड्रेट्स असं म्हणतात. ठीक आहे, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं. ठीक आहे, ह्या कार्बोदकामध्ये शर्करेचे किती रेणू आहेत यावरून कार्बोदकाचे 3 प्रकार पडत असतात. एकाला म्हणतात मोनोसॅकॅराइड, दुसऱ्याला म्हणतात ऑलिओसॅकॅराइड. ठीक आहे, ऑलिओसॅकॅराइड, आणि तिसरा असतं ते त्याला पॉलिसॅकॅराइड असं म्हणतात. अशी 3 नावं होती, ते आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं. मोनोसॅकॅराइड म्हणजे नेमकं काय, की ज्यामध्ये शर्करेचा फक्त एकच रेणू असतो. ऑलिओसॅकॅराइड म्हणजे काय, की ज्यामध्ये शर्करेचे किती, तर 2 ते 10 रेणू असतात. आणि पॉलिसॅकॅराइड म्हणजे काय, की ज्यामध्ये शर्करेचे असंख्य काय असतात, रेणू असतात. असे 3 प्रकार पाहिले होते आपण. मग मोनोसॅकॅराइडची कोणती उदाहरणं आहेत, त्यामध्ये ग्लुकोज येतं. ठीक आहे, बाकीचे उदाहरणं फ्रॅक्टोज होतं, तुम्हाला बाकी सांगितलं होतं. मग ग्लुकोज कशामध्ये पाहायला मिळतं, तर द्राक्षामध्ये पाहायला मिळतं. फ्रॅक्टोज आहे ते कशामध्ये पाहायला मिळतं, ते फळामध्ये पाहायला मिळतं. परिणामी फळे काय लागतात, आपल्याला गोड लागतात. पाठीमाग काय असतं, की त्यामध्ये मोनोसॅकॅराइड असते. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहिलं होतं ओलिओसॅकॅराइड, ज्यामध्ये 2 ते 10 ह्या प्रमाणामध्ये काय असतात, शर्करेचे रेणू असतात. त्याला आपण ऑलिओसॅकॅराइड म्हणत होतो. त्यामध्ये कोणतं येतं, लॅक्टोज, जे दुधामध्ये आढळते, ही शर्करा आहे ते. ठीक आहे, आणि त्यानंतर तिसरं होतं, तिसऱ्यामध्ये पॉली म्हणजे ज्यामध्ये असंख्य शर्करेचे रेणू आहेत. उदाहरणार्थ स्टारचं उदाहरण घेतलं होतं आपण, सेल्युलोजचं उदाहरण घेतलं होतं. ठीक आहे, आपलं जे शरीर असतं, आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा मुक्त होत असते, शरीराची ऊर्जा ही मोनोसॅकॅराइड पासून मुक्त होत असते. जेव्हा तुम्ही एखादं अन्नपदार्थ सेवन करता, समजा तुम्ही तांदूळ सेवन केला, ज्वारी सेवन केला, सोयाबीन सेवन केला किंवा मांसाहार सेवन केला, तर ह्यामध्ये जे शर्करेचे रेणू असतात ते कशा स्वरूपामध्ये असतात, तर पॉलिसॅकॅराइडच्या स्वरूपामध्ये असतात. तांदळातील जे शर्करेचे रेणू असतात ते पॉलिसॅकॅराइडच्या स्वरूपामध्ये असतात. दुधामधील जे शर्करेचे रेणू असतात ते कशाच्या प्रमाणामध्ये असतात, तर ते लॅक्टोजच्या फॉर्मॅटमध्ये असतात. पण आपलं शरीराची जी ऊर्जा मुक्त होत असते ती कशात, मोनो, याचा अर्थ पॉलिसॅकॅराइडचं रूपांतर होतं पहिला ऑलिओसॅकॅराइड मध्ये, आणि त्यातून रूपांतर होतं मोनोसॅकॅराइड मध्ये, आणि मोनोसॅकॅराइड मधून काय होते, ऊर्जा मुक्त होत असते. ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं की कोणती शर्करा कुठे कशी आढळते. ठीक आहे, बघा हा आपला कार्बोदक, हा पहिला. पुन्हा कार्बोदकांचं शरीरामध्ये काम काय असतं, की मानवी शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती करायचं काम कार्बोदके करत असतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे प्रथिनाचे संरक्षण करायचं काम सुद्धा कार्बोदके करत असतात. ठीक आहे, दुसरा घटक आपण पाहिला होता प्रथिने.
ठीक आहे. प्रथिने किंवा त्याला प्रोटीन्स असं म्हणतात. प्रथिनांची गरज काय असते, प्रथिने कशापासून बनतात, CHO आणि N. CHO म्हणजे कार्बोहायड्रेट्स, यामध्ये काय होतं, नायट्रोजन ऍड होतो आणि प्रथिने तयार होतात. आणि नायट्रोजनचा मानवी शरीरामध्ये रोल काय असतो, ठीक आहे. मानवी शरीरामध्ये नायट्रोजनचा रोल काय असतो ते मागच्या लेक्चरमध्ये आपण अनालिसिस केलं होतं की मानवी शरीरामध्ये वाढ आणि विकास व्हायचा असेल तर त्यासाठी पेशी विभाजन आवश्यक असतं. आणि पेशी विभाजन हे कुठं होतं, तर नायट्रोजनमुळे पेशी विभाजन होतं, ठीक आहे. तसं जर नायट्रोजनचं पेशी विभाजन होतं आणि पुन्हा नायट्रोजन आणि हायड्रोजनची अभिक्रिया झाली तर काय होतं, युरिया तयार होतं. आणि हा युरिया शरीराला खूप घातक सुद्धा असतो, ठीक आहे. म्हणजे प्रथिने काय होतं, शरीराच्या बाहेर टाकली जातात, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण शरीराच्या मागच्या व्हिडिओमध्ये अनालिसिस केलं होतं. पुन्हा जे प्रथिने आहेत की प्रथिने मानवी शरीरामध्ये कोणकोणती भूमिका पार पाडतात ते पण आपण अनालिसिस केलं होतं. त्यामध्ये आपण पाहिलं होतं प्रथिने हे शरीर बांधणीसाठी महत्वाचे असतात. त्याचप्रमाणे प्रथिने हे विक्रे म्हणून सुद्धा काम करतात, ठीक आहे. त्याचप्रमाणे प्रथिने संप्रेरक, त्याला हार्मोन्स म्हणतात, संप्रेरक म्हणून सुद्धा प्रथिने काम करत असतात. त्याचप्रमाणे प्रथिने हे शरीराच्या संरचना तयार करायचा उपयोग करतात. उदाहरण नखे, केस, ठीक आहे. यामध्ये सुद्धा नखे, केस, त्वचा यामध्ये सुद्धा प्रथिने असतात, म्हणजे संरचनात्मक सुद्धा काम करतात. त्याचप्रमाणे प्रथिने काय करतात, संरक्षणाचं काम पण करतात. ज्यावेळी एखाद्याला आपल्याला जखम लागते ते जखम भरून काढायच्या काममध्ये पुन्हा प्रथिने उपयोगी पडतात. मग कोणतं प्रथिने कुठं उपयोगी पडतं हे आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं. त्याचप्रमाणे प्रथिने हे शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीचं सुद्धा काम करत असतात, ठीक आहे. एकूण आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा निर्मिती होत असते, एकूण आपल्या शरीरातील ऊर्जा निर्मितीपैकी 10% ऊर्जा निर्मिती ही प्रथिनापासून मिळत असते, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं. मग प्रथिनाचे सोर्स कोणते होते, प्राणीचे सोर्स कोणते होते, वनस्पती सोर्स कोणते होते हे आपण अनालिसिस केलं होतं. पुन्हा जी प्रथिने असतात हे प्रथिने मानवी शरीरामध्ये साठवता येत नाहीत, ठीक आहे. त्यामुळे काय होत असतं, प्रथिनेचा आपल्याला सतत पुरवठा करावा लागतो. दररोजच्या जेवणामध्ये प्रथिनांचा समावेश करावा लागतो. हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केलं होतं. आताच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचे 2 घटक, एक म्हणजे मेद आणि चौथा घटक आहे त्याला म्हणतात जीवनसत्व. मेद आणि जीवनसत्व ह्या 2 गोष्टीचा आपण आताच्या लेक्चरमध्ये अनालिसिस करणार आहोत. मेदात काय म्हणतात, स्निग्ध पदार्थ. शब्द ऐकून माहित आहे, स्निग्ध पदार्थ, ठीक आहे, स्निग्ध पदार्थ, ठीक आहे. आणि जीवनसत्वे सगळ्यांना माहित आहे, जीवनसत्वेचं कोणकोणते जीवनसत्व आपण पुढे अनालिसिस करणार आहोत. तर सुरुवात करूया आताच्या लेक्चरला. आताच्या लेक्चरमध्ये सुरुवातीला पहिला पॉइंट पाहायचा आहे तो म्हणजे स्निग्ध पदार्थ, त्यालाच काय म्हणतात, मेद. शरीरामध्ये असणारी मेद, ठीक आहे. जेव्हा तुम्ही मेदांचं अनालिसिस करता, मेद हे काय असतात, जेव्हा आपण मानवी शरीराचा अभ्यास करतो मेद कशापासून बनलेला असतात, तर मेदामध्ये 3 घटक असतात, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे जो घटक तुम्हाला कार्बोदकामध्ये पाहायला मिळतो, कार्बोदकाचे सर्व घटक मेदामध्ये असतात. म्हणजे मेद हे कार्बोदकापासूनच बनलेलं असतं. पण फरक काय असतो, हे जटिल स्वरूपामध्ये असतं, जटिल स्वरूपामध्ये. म्हणजे मेदामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे 3 घटकच असतात, पण ते कशा स्वरूपामध्ये असतात, खूप जटिल स्वरूपामध्ये असतात, ठीक आहे. म्हणजे मेद कशापासून बनतं, तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ह्या तिघांच्या संयोगातूनच मेद बनत असतं. पण ते कसं असतं, जटिल फॉर्मॅटमध्ये असतं, ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला काही मेदाची उदाहरणं मिळत आहे. मेद म्हटलं की त्यामध्ये ऑइल येतं. आपण जे स्वयंपाक करताना जे ऑइल वापरतो ते ऑइल म्हणजे काय, एक मेद आहे, त्याला फॅट असं पण म्हणतात, ठीक आहे. ऑइल, त्यानंतर स्टोरोई, त्यानंतर पुन्हा मेन, आपण जे मेन असतं, मेन सुद्धा काय असतं, एक प्रकारचं काय आहे, मेद आहे, ठीक आहे. तर चांगलं उदाहरण जे व्यवहारात असतं ते म्हणजे ऑइल, ठीक आहे. पुन्हा जे मानवी शरीरामध्ये आपण जी चरबी म्हणतो, चरबी म्हणजे एक प्रकारचं मेद असतं मानवी शरीरामध्ये. जसं प्राण्यांच्या शरीरामध्ये सुद्धा काय असते, चरबी असते. ही चरबी म्हणजे काय असतं, मेद असतं. मग त्यानंतर मग आपल्या ह्यामध्ये मेदामध्ये फक्त CHO असतं का, म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन 3च घटक असतात का. त्याचप्रमाणे काही मेदामध्ये तुम्हाला कोणकोणते घटक पाहायला मिळतात, तर नायट्रोजन पण पाहायला मिळतो आणि सल्फर सुद्धा पाहायला मिळतो. म्हणजे मेदामध्ये नायट्रोजन पण असतं, सल्फर पण असतं आणि पोटॅशियम, जे 3 की आपण त्याला म्हणतो नायट्रोजन, सल्फर आणि पोटॅशियम हे 3 घटक सुद्धा तुम्हाला मेदामध्ये पाहायला मिळतात, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात फक्त एवढं लक्षात ठेवू नका की मेद म्हणजे फक्त कार्बन, हायड्रोजन, पोटॅशियम
त्याचप्रमाणे नायट्रोजन सुद्धा, सल्फर सुद्धा आणि पोटॅशियम सुद्धा 3 घटक सुद्धा तुम्हाला मेदामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. पुन्हा जे मेद असतं, मेदाचे 2 प्रकार पडत असतात. मेदाचे किती? तर मेदाचे 2 प्रकार आहेत. मेदाचे 2 प्रकार कोणते आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. मेदाचे 2 प्रकार पडतात. 2 प्रकार कोणतं? एक प्रकार आहे त्याला म्हणतात संतृप्त मेद. संतृप्त. ठीक आहे. एका मेदाचं नाव काय? संतृप्त मेदाम्ले. ठीक आहे. संतृप्त मेद म्हणायचं होतं. आणि दुसरं असं त्याला म्हणतात असंतृप्त मेद. ठीक आहे. संतृप्त मेद आणि दुसरा आहे असंतृप्त मेद. दोन्हीचा अर्थ काय होतो थोडं तुम्हाला माहित पाहिजे. संतृप्त मेद म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करता, केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं? संतृप्त हायड्रोकार्बन पाहायला मिळतं. संतृप्त हायड्रोकार्बन. ठीक आहे. संतृप्त हायड्रोकार्बन तुम्हाला कुठे पाहायला मिळतं? केमिस्ट्रीमध्ये पाहायला मिळतं. संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय? हायड्रोकार्बन म्हणजे काय? हायड्रोजनचं आणि कार्बनचं कंपाऊंड, त्याला हायड्रोकार्बन म्हणतात. ठीक आहे. त्यामध्ये मिथेन येतं, इथेन येतं, प्रोपाईन येतं, भरपूर आहेत. ठीक आहे. असंख्य आहेत. त्याला काय म्हणतात? कार्बनचं रसायनशास्त्र म्हणतात की कार्बन आणि हायड्रोजन पासून असंख्य संयुगाची, असंख्य पदार्थाची निर्मिती होते. त्या सर्वांना आपण काय म्हणत असतो? कार्बनी रसायनशास्त्र म्हणतो. आणि हे कार्बनी रसायनशास्त्र तुमच्या केमिस्ट्रीचा एक वेगळा टॉपिक आहे. त्यामध्ये तुम्ही कार्बन आणि हायड्रोजन पासून वेगवेगळे कोणते घटक तयार होतात आणि ते कसे होतात ते आपण सगळं अनालिसिस करतो. त्यामध्ये उदाहरणार्थ कोणतं? मिथेन असेल, इथेन असेल, प्रोपेन असेल, ब्युटेन असेल, ठीक आहे, पेंटेन असेल, हेक्झेन असेल, ऑक्टेन असेल, डेक्केन असेल. ठीक आहे. असे आयसोडेकेन असेल, असंख्य काय होतात? हायड्रोकार्बन्स तयार होत असतात. म्हणजे हायड्रोकार्बन्स मध्ये काय असतं की समजा जेव्हा कार्बन आणि हायड्रोजन दोघांच्या मध्ये फक्त एकेरी बॉन्ड असेल, हायड्रोजन आणि कार्बन मध्ये दोघांच्या मध्ये फक्त एकेरी बॉन्ड म्हणजे एकच इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होत असेल तर त्याला संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. आणि समजा या हायड्रोकार्बन मध्ये एखादं काय होत असेल की एखादी जोडी दुहेरी अथवा तिहेरी बंधानं, एखादी जोडी दुहेरी असलं चालतं किंवा कार्बन मध्ये जर तिहेरी बॉन्ड असेल. ठीक आहे. म्हणजे काय की हायड्रोकार्बन मध्ये सर्व इलेक्ट्रॉन हे एकेरी बंधाने जोडलेले असेल, एकेरी त्यामध्ये सहसंयुज बंध असेल तर अशा कार्बनना संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. आणि ज्या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये एखादी जोडी ही दुहेरी असू शकते किंवा तिहेरी, म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त दुहेरी अथवा तिहेरी बंध जर पाहायला मिळत असेल तर अशांना आपण काय म्हणतो? असंतृप्त हायड्रोकार्बन. ठीक आहे. संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय की ज्या संयुगामध्ये सर्व संयुगाचे सर्व घटक एकेरी बंधाने जोडलेले असतात त्याला संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. आणि ज्या घटकामध्ये एखादा किंवा एकापेक्षा जास्त संयुगामध्ये एखादा दुहेरी अथवा तिहेरी बंध जर आढळत असेल, तर त्याला काय म्हणतात? असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. जसं असंतृप्त हायड्रोकार्बन आहे त्याचप्रमाणे मेदाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. की समजा संतृप्त मेद म्हणजे काय की मेदाची निर्मिती होत असताना त्यामध्ये एखादी जरी जोडी, संतृप्त मेद म्हणजे काय की असे मेद की त्यामध्ये सर्व अणुचे कण एकेरी बंधाने जोडले असते. म्हणजे काय संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे संतृप्त मेद म्हणजे काय समजून घ्या. मी संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय आता सांगितलं. आता संतृप्त मेद म्हणजे काय की मेदामधील कार्बनचे सर्व रेणू काय एकेरी बंधाने, ठीक आहे, एकेरी सहसंयोजी बंधाने जोडले असतील तर त्याला काय म्हणतात? संतृप्त मेद म्हणतात. ठीक आहे. म्हणजे मेदामधील कार्बनचे सर्व अणू एकेरी बंधाने जोडले जर असेल तर त्याला संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. आणि कार्बन मधील एखादं किंवा एकापेक्षा जास्त मेदामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त कार्बन हे दुहेरी अथवा तिहेरी बंधाने जोडले असेल तर त्याला काय म्हणतात? असंतृप्त मेद असं म्हणतात. हे दोन्ही वाक्य तुम्हाला समजली पाहिजे. ठीक आहे. पुन्हा संतृप्त मेदाचा जर विचार केला तर संतृप्त मेदाची काही महत्वाची वैशिष्ट्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात जे परीक्षेला विचारतात की संतृप्त मेद म्हणजे काय, तिची वैशिष्ट्य कोणती. आपण जे दररोजच्या जीवनामध्ये जे ऑइल वापरतो ते ऑइल संतृप्त आहे की असंतृप्त आहे हे तुमच्या परीक्षेला विचारतात. ठीक आहे. आणि ते खूप महत्वाचं आहे, तुम्हाला माहित पाहिजे. कारण संतृप्त मेद असतात हे संतृप्त मेद काय असतात? शरीराला खूप हानिकारक असतात. ठीक आहे. म्हणजे कसं ओळखायचं, काय ओळखायचं तुम्हाला उदाहरण सांगेन. ठीक आहे.
आता सगळ्यांना व्याख्या तरी समजली, ठीक आहे. संतृप्त मेदाची व्याख्या बघा काय होतं की सामान्य तापमानाला जे मेध स्थायू स्वरूपामध्ये असतात, सामान्य तापमानाला जे मेध स्थायू स्वरूपामध्ये असतात त्यांना काय म्हणतात, संतृप्त मेध. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे आपण ते खोबरेल तेल वापरतो. खोबरेल तेल काय होतं, हिवाळ्यामध्ये काय होतं, घट्ट होतं. उन्हाळ्यामध्ये काय होतं, जास्त हे होतं. ठीक आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये ते तेल घट्ट होतं. पाठीमागे रिझन काय, कारण आपण जे तेल कोकोनट तेल वापरतोय, कोकोनट तेल कसं असतं, संतृप्त मेध. ठीक आहे. पण आपण जे जेवण बनवताना ते तेल वापरतो, ठीक आहे, जेवण बनवताना ते तेल, हे तेल काय असतं, ते उन्हाळ्यात सुद्धा जर समजा ती क्वालिटीमध्ये खराबी असेल तर ते सुद्धा तेल हिवाळ्यामध्ये काही वेळा जाड होतं, घट्ट होतं. पण एखादं तुम्ही चांगलं जर तेल घेतला असाल, एखादं चांगलं तेल काय होतं, हिवाळ्यामध्ये सुद्धा आहे तसं राहतं, कोणतेही त्यामध्ये काय होत नाही, स्थायू माध्यमामध्ये जात नाही. म्हणजे आपण जेवण करताना जे ऑइल वापरतो ते असंतृप्त असणार. आपण ते खोबरे तेल, कोकोनट तेल जे वापरतो ते कसं आहे, संतृप्त आहे. आणि आपल्या जेवणातील तेल असंतृप्त आहे, कारण ते घट्ट होत नाही, स्थायू माध्यमामध्ये जात नाही. ठीक आहे. म्हणजे संतृप्त तेलाची व्याख्या काय, सामान्य तापमानाला जे मेद स्थायू स्वरूपामध्ये जातं त्याला संतृप्त मेद असं म्हणतात. ठीक आहे. पुन्हा ह्या मेदांना काय म्हणतात, अनारोग्य असतं, ते आरोग्याला घातक असतं, आरोग्यास घातक असते. संतृप्त मेदे आरोग्याला काय असतात, घातक असतात. ठीक आहे. त्याला काय म्हणतात, वाईट मेद सुद्धा म्हणतात. शब्द काय असतो, वाईट मेद, शरीराला घातक आहे त्याला काय, वाईट मेद असा तो शब्द वापरला जातो. ठीक आहे. ह्या मेदाचा जर तुम्ही काय केला, तर हे मेद तुम्ही जर शरीरावाटे तुमच्या शरीरामध्ये गेलं तर ह्या मेदामुळे तुमच्या शरीरामध्ये काय होऊ शकतं, कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू शकतं. कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. कोलेस्टेरॉल म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढतं. समजा तुमच्या शरीरामध्ये काय असतात, शिरा आणि धमन्या असतात. ह्या शिरा व धमनीमधून काय रक्त प्रवाह होत असतो. कोलेस्टेरॉलचं प्रमाण म्हणजे काय, जर तुम्ही संतृप्त मेद मोठ्या प्रमाणात सेवन केला तर हे शिरा आणि धमनीच्या आतल्या भागामध्ये काय होतात, साठायला सुरुवात होते आणि हळूहळू काय होते, तुमची शिरात पॅक व्हायला सुरुवात होतात. तुमच्या शरीरात रक्तप्रवाह काय होतो, हळूहळू थांबतो. आणि हे जे प्रमाण असतं त्यालाच काय म्हणतात, कोलेस्टेरॉल म्हणतात. की जे आपल्या रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण करतं. ठीक आहे. आणि यामुळे काय होतं, नंतर शिरा चॉकअप होतात, शिरा बंद होतात. आणि शिरा बंद झाले की तुमच्या शरीरातील ज्या भागामध्ये रक्तप्रवाह पोहोचू शकत नाही तो भाग काय होतो, जड होतो, त्यामध्ये वेदना येतात. ठीक आहे. मग यावेळी काय होतं, याला दुसरी जी सर्जरी असते त्याला बायपास सर्जरी म्हणतात. की ही शरीर काय म्हणतात, त्या ठिकाणी रक्त प्रवाहासाठी दुसरी शिर तयार करणं, की दुसरी शिर आर्टिफिशियल तिथं बसवणं. ठीक आहे. किंवा आता अँजिओप्लास्टी वगैरे आणि नवीन वेगळ्या संकल्पना यामध्ये काय होतात, हे ब्लॉकेज काय फोडले जातात. ठीक आहे. रक्तप्रवाह सुरळीत केला जातो. म्हणजे काय, की तो जे कॅलेस्ट्रॉल जे तुमच्या शरीराच्या शिरामध्ये साठला गेलाय तो ब्रेक केला जातो. ठीक आहे, फोडला जातो आणि ते मग रक्तप्रवाह व्यवस्थित होतात. ठीक आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान पण आले, ते टेक्नॉलॉजीमध्ये आपण पाहूया. ठीक आहे. म्हणजे संतृप्त मेदाचं जर तुम्ही सेवन केला तर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण काय वाढू शकतं. त्याचप्रमाणे ट्रान्समेद म्हणून एक संकल्पना आहे, ट्रान्समेद. ठीक आहे. हे पण थोडं माहित असून दे की ट्रान्समेद म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. जे द्रवरूपी ऑइल स्थायूरूपी बनतं, द्रवरूपी ऑइल जे स्थायूरूपी बनतं त्या स्थायूरूपी ऑइलला काय म्हणतात, ट्रान्समेद म्हणतात. की द्रवरूपी ऑइल जेव्हा स्थायू बनतं त्यालाच काय म्हणतात, ट्रान्समेद असं म्हणत असतात. ठीक आहे. आणि हे ट्रान्समेद सुद्धा आपल्या शरीराला खूप घातक असतं. त्यामध्ये सुद्धा कोलेस्टेरॉलचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. ठीक आहे. पण या ट्रान्समेदलाच काय म्हणतात, या ट्रान्समेदचा उपयोग सुद्धा होतो. कुठे उपयोग होतो, की एखादं अन्नपदार्थ नाश होऊ नये म्हणून संरक्षण करायचं आहे, एखाद्या पॅकबंद डब्यामध्ये एखाद्या अन्नपदार्थाचं जर संरक्षण करायचं असेल तर अशा वेळी ह्या ट्रान्समेदाचा वापर केला जातो. म्हणजे त्याचं परिरक्षक म्हणून वापर केला जातो. काय, तर परिरक्षक म्हणून वापर केला जातो. परिरक्षक म्हणजे काय, एखादा पदार्थ नासू नये, तो खराब होऊ नये म्हणून त्याच्या संरक्षणासाठी ट्रान्समेद हे परिरक्षक म्हणून सुद्धा वापरलं जातं. ठीक आहे. मला वाटतं प्रत्येकानं आता संतृप्त मेद म्हणजे काय समजलं असेल. आता आपण पुढची व्याख्या पाहूया की असंतृप्त मेद म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. आता संतृप्त मेदाच्या बरोबर व्यस्त मध्ये असंतृप्त मेद असणार आहे. ठीक
आहे. असंतृप्त मेद. असंतृप्त मेदाची व्याख्या काय असणार आहे की ज्या कार्बनच्या अणूमध्ये एखादा किंवा एकापेक्षा जास्त दुहेरी अथवा तिहेरी बॉन्ड जर असेल तर त्याला असंतृप्त मेद म्हणतात. सामान्य तापमानात हे काय असणार आहे, सामान्य तापमानास हे द्रव स्वरूपात असणार. ठीक आहे, सामान्य तापमानावर काय असणार आहे, हे द्रव स्वरूपात असणार आहे. ठीक आहे, ते आरोग्याला काय असतात, आरोग्यदायी असतात. आरोग्यदायी. ठीक आहे, जे आपल्या शरीरासाठी काय असतात ते शरीरासाठी चांगले असतात. ठीक आहे, पुन्हा म्हणून त्याला चांगले मेद म्हणून ओळखले जातं. त्याला काय, चांगले मेद म्हणून असं ओळखलं जातं की आपल्या शरीराला आवश्यक आहे, त्याला चांगले मेद म्हणून ओळखतात. ठीक आहे, ह्या मेदापासूनच, असंतृप्त मेदापासूनच ओमेगा, तुम्हाला एक शब्द ऐकून माहिती असेल, ओमेगा 3 ही गोळी आहे, मेडिकलमध्ये मिळते. ओमेगा 3 आणि ओमेगा 6. ठीक आहे, ओमेगा 3 आणि ओमेगा 6 ह्या दोन गोळ्या आहेत, ते तुम्हाला मेडिकलमध्ये पाहायला मिळतात. तुम्हाला शब्द सुद्धा ओळखीचा वाटतो, ओमेगा 3 आणि ओमेगा 6. जेव्हा जे आपलं हार्ट असतं किंवा जे आपलं हृदय आहे, आपल्या हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी ओमेगा 3 ही गोळी गरजेची असते. आपल्या शरीराचं, आपल्या हृदयाचं काम व्यवस्थित चालण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये ओमेगा 3 हे असंतृप्त मेद असणं आवश्यक असतं. आणि हे तुम्ही काय तर गोळी वाटे आपण घेतो. ओमेगा 6 सुद्धा आहे, आपल्या शरीरातील जे हृदय आहे, हृदयाचं काम व्यवस्थित चालण्यासाठी हे दोन मेद खूप उपयोगाचे असतात. एकाचं नाव आहे ओमेगा 3 आणि दुसऱ्याचं आहे ओमेगा 6. हे दोन गोष्टी तुम्हाला फक्त माहिती पाहिजे कारण ते महत्वाचं आहे. ठीक आहे, आणि ह्या दोन मेदाचा आपण शरीराला चांगल्या प्रकारे वापर करत असतो. ठीक आहे, बघा आता शक्यतो पुढे गेला तर जे मेद असतात हे मेद मोठ्या प्रमाणात वनस्पतीमध्ये पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे मानवी शरीरामध्ये पण पाहायला मिळतात. तर मेदाचे कोणकोणते सोर्स, कोणकोणते स्त्रोत आहेत ते तुम्हाला थोडं माहित पाहिजे. मेदाचे स्त्रोत कोणते असतात तर दूध, मांस, अंडे आपण जे सेवन करतो ह्यामध्ये मेद मोठ्या प्रमाणात असतं. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण तेल, करडईचं तेल असतं, करडईच्या तेलामध्ये 91% मेद असतं, हे माहित पाहिजे. करडईच्या तेलामध्ये 91% मेद असतं. त्यानंतर आपण जे सोयाबीनचं तेल वापरतो घरामध्ये वगैरे, ह्या सोयाबीनच्या तेलामध्ये 86% मेद असतं. सोयाबीनच्या तेलामध्ये 86% मेद असतं. ज्यानंतर आपण मोहरीच्या तेलामध्ये 88% मेद असतं. ठीक आहे, तर ही तुम्हाला काही गोष्टी माहित पाहिजेत. त्याचप्रमाणे मानवी शरीरामध्ये दर दिवशी 70 ग्रॅम मेदांची आवश्यकता असते. किती? 70 ग्रॅम मेदांची आवश्यकता असते. हा आकडा विसरू नका. म्हणजे मानवी शरीरात सुद्धा मेदांची खूप गरज असते. ती 70% मेद मानवी शरीराला आवश्यक असतात. ठीक आहे, बघा मग मेदाचे कार्य काय आहे ते तुम्हाला थोडं माहित पाहिजे. मेद काय असतात, आपल्या शरीरातील ऊर्जा स्त्रोत म्हणून काम करतात. यांना आपल्या शरीरातील समृद्ध ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळखले जातात. काय म्हणतात, मेदांना काय म्हणतात, शरीरातील समृद्ध ऊर्जा स्त्रोत. मेदांना काय म्हणतात, शरीरातील समृद्ध ऊर्जा स्त्रोत असं म्हणतात. की आपल्या शरीराला सर्वात जास्त ऊर्जा ही समृद्ध, जर तुम्ही विचार केला तर 1 ग्रॅम मेदामध्ये 9 कॅलरी एवढी ऊर्जा असते. 9 कॅलरी एवढी ऊर्जा असते. आपण याच्या आधी पाहिलं होतं की जे कार्बोहायड्रेट होते, कार्बोहायड्रेटमध्ये 4.1% कॅलरी ऊर्जा होती 1 ग्रॅम. प्रथिनामध्ये किती, 4% ऊर्जा, 4 कॅलरी ऊर्जा होती. पण 1 ग्रॅम मेदामध्ये सर्वात जास्त 9 कॅलरी एवढी ऊर्जा असते. याचा अर्थ आपल्या शरीरातील सर्वात समृद्ध काय आहे ते, तर ऊर्जा पुरवठा करणारे एक काय आहे तो घटक आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण जेव्हा जीवनसत्वाचा अभ्यास करतो, आपल्या शरीरातील काही जीवनसत्वे हे मेदामध्ये काय असतात, विद्राव्य असतात. मेदामध्ये विद्राव्य जीवनसत्वे, आपल्या शरीरातील काही जीवनसत्वे हे मेदामध्ये विद्राव्य असतात. ठीक आहे, जीवनसत्वे म्हणजे काय, कोणते विद्राव्य असतात ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. त्यामध्ये कोणते येतं, अ, ड, ई, के, अ, ड, ई आणि के. ठीक आहे, अ, ड, ई, के ही काय आहेत, ही जी जीवनसत्वे आहेत ही मेदामध्ये विद्राव्य असतात. म्हणजे ही जीवनसत्वे मेदामध्ये राहतात. ठीक आहे, हे पुन्हा मेदाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्या शरीरात जे कोलेस्ट्रॉल आहे, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण मेंटेन करायचं काम पुन्हा मेद करत असतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे अवयव असतात, उदाहरणार्थ हर्ट असेल किंवा आतडे असेल. ठीक आहे, म्हणजे हृदय आणि आतडे हे शरीराचे जे नाजूक अवयव आहेत, त्या नाजूक अवयवांचं संरक्षण करायचं काम हे मेद करत असतात. म्हणजे पुढचं काय, शरीराचं संरक्षण करणे हे सुद्धा काम करतात. शरीराच्या अवयवांचे संरक्षण करणे हे मेदाचं प्रमुख कार्य आहे. शरीराच्या अवयवांचं संरक्षण करणे, उदाहरणार्थ हर्ट असेल किंवा दुसरा आहे आतडे, या दोघांचं संरक्षणाचं काम पुन्हा मेद करत असतात.
ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये लिंग संप्रेरक म्हणजे त्याला लिंग हार्मोन्स म्हणतात, लिंग हार्मोन्सची निर्मिती करण्यासाठी सुद्धा कशाचं तर मेदांची आवश्यकता असते. ठीक आहे, त्या गोष्टी तुम्हाला थोड्या माहिती पाहिजे. त्यानंतर मानवी शरीराच्या केस, त्वचा यांची निगराणी राखण्यासाठी, त्यांचा वाढ आणि विकास होण्यासाठी सुद्धा मेदांची आपल्या शरीरामध्ये आवश्यकता असते. ही मेदाची काही प्रमुख कार्य आहेत, ही कार्य तुम्हाला माहिती पाहिजे, ते तुमच्या परीक्षेला विचारू शकतात. ठीक आहे, बघा म्हणजे आताच्या टॉपिक मध्ये आपण आताच्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं की मेद म्हणजे नेमकं काय, मेदाचे दोन प्रकार, मेदाचा पुरवठा करणारे सोर्स कोणते आहेत आणि मेदाचे उपयोग कुठं कुठं होतं, मेद का गरजेचं असतं, ह्या गोष्टी आपण अनालिसिस केलं. आता पुढच्या पुढच्या पॉइंट मध्ये दुसऱ्या गोष्टी पाहूयात, ते म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारा दुसरा घटक, तो म्हणजे जीवनसत्व. ठीक आहे, पुढचा पॉइंट काय आहे की मानवी शरीराला आवश्यक असणारा दुसरा घटक, त्याला काय म्हणतात, जीवनसत्व. दुसरा घटक काय, त्याला काय म्हणतात, जीवनसत्वे, विटॅमिन्स. जीवनसत्व त्याला काय म्हणतात, विटॅमिन्स. ठीक आहे, बघा आपल्या शरीराच्या वाढ आणि विकासाच्यासाठी हे जीवनसत्व खूप कमी मर्यादित स्वरूपामध्ये लागतात, पण अत्यंत महत्वाचे असतात. म्हणजे शरीरामध्ये जीवनसत्व हे मर्यादित, खूप कमी प्रमाणात मर्यादित स्वरूपात लागतात, पण अत्यावश्यक असतात, अत्यावश्यक. ठीक आहे, कमी प्रमाणात लागतात पण त्याच्याशिवाय शरीरच काम करू शकत नाही, म्हणजे अत्यावश्यक असतात. जीवनसत्व हे मानवी शरीराला मर्यादित स्वरूपामध्ये लागतात पण ते अत्यावश्यक असतात. मानवी शरीराचा वाढ आणि विकास होण्यासाठी जीवनसत्वाची महत्वाची भूमिका असते. आणि जीवनसत्व हे एक सेंद्रिय संयुग आहे. कसलं तर सेंद्रिय संयुग आहे. जीवनसत्वे हे सेंद्रिय स्टेटमेंट माहित असून ते परीक्षेला विचारतात की जीवनसत्वे कसली संयुग आहेत, तर जीवनसत्वे हे सेंद्रिय म्हणजे जे विभाजन आहे ते विघटन होऊ शकतं. ठीक आहे, जीवनसत्व हे एक सेंद्रिय काय आहे तर संयुग आहे. ठीक आहे, पुन्हा विचार केला तर वनस्पतीच्या शरीरामध्ये सर्व प्रकारे वनस्पतीच्या शरीरामध्ये सर्व प्रकारच्या जीवनसत्वांची निर्मिती, सर्व प्रकारच्या जीवनसत्वांची निर्मिती होते. ठीक आहे, हे वाक्य विसरू नका, महत्व निर्मिती होते. म्हणजे वनस्पतीला कोणत्याही बाहेरून जीवनसत्वाची गरज नसते. वनस्पती स्वतः सर्व प्रकारच्या जीवनसत्वाची निर्मिती करतात. मानवी शरीर मात्र सर्व जीवनसत्वांची निर्मिती करू शकत नाही. ड जीवनसत्व आहे, काही प्रमाणात ई जीवनसत्व आहे. म्हणजे मानवी शरीर काही जीवनसत्व स्वतःच्या शरीरामध्ये निर्माण करू शकतं, पण वनस्पतीचं वैशिष्ट्य काय, वनस्पती सर्व प्रकारची जीवनसत्वे स्वतः ते निर्माण करू शकतात. त्यामुळे वनस्पतीला बाहेरून जीवनसत्वांची आवश्यकता नसते. मानवी शरीराला मात्र बाहेरून जीवनसत्वाची आवश्यकता असते. मानवी शरीर काय करू शकत नाही, सर्व प्रकारच्या जीवनसत्वांची निर्मिती करू शकत नाही. हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. ठीक आहे, अपवाद फक्त ड जीवनसत्व एकमेव आहे ते मानवी शरीर चांगल्या प्रकारे तयार करू शकतं. ठीक आहे, बघा त्यानंतर जीवनसत्वाचं कार्य काय तुम्हाला मी सांगितलं की आपल्या शरीरातील कार्बोदके, प्रथिने, मेद आहेत, यांच्यावर नियंत्रण ठेवणे, यांच्या मदतीने काय करणं की मानवी शरीराचा विकास करणं, या सगळ्या गोष्टी जीवनसत्वाचे प्रमुख कार्य आहेत. आणि जैव रासायनिक अभिक्रियेमध्ये जीवनसत्व महत्वाची रोल सुद्धा निभावत असतात. ठीक आहे, आता पुढे पाहूया की जीवनसत्वाचे किती, जर तुम्ही जीवनसत्वाचा अभ्यास केला तर जीवनसत्वाचे मुख्य 6 प्रकार पडतात. जीवनसत्वे किती तर 6 प्रकारची जीवनसत्वे असतात. जीवनसत्वे किती तर 6 प्रकारची जीवनसत्वे असतात. किती तर 6 प्रकारची. कोणकोणते पहा की पहिला आहे जीवनसत्व. ठीक आहे, त्याला ए म्हणतात, जीवनसत्व ए. दुसरा आहे जीवनसत्व बी, ए बी. त्यानंतर पुढचं आहे जीवनसत्व क. ठीक आहे, म्हणजे ए बी सी, म्हणजे आपण काय म्हणू शकतो ए बी सी. त्यानंतर पुढचं जीवनसत्व आहे चौथं जीवनसत्व ड. ठीक आहे, चौथ्यानंतर पुढे जर तुम्ही गेला तर पुढे पाहायला मिळतं जीवनसत्व. 5वं आहे जीवनसत्व ई. ठीक आहे, इथं ड आहे. त्यानंतर पुढे गेला जीवनसत्व ई, आणि जीवनसत्व ई नंतर 6व्या नंबरला तुम्हाला पाहायला मिळतं जीवनसत्व के. असे 6 म्हणजे ए बी सी डी ई आणि के. ठीक आहे, ही 6 प्रकारची जीवनसत्वे मानवी शरीरामध्ये असतात. कोणते, ए बी सी डी ई आणि के.
ठीक आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. ह्यांची रासायनिक नावे काय, तर ए जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे त्याला म्हणतात रेटिनॉल. ठीक आहे, रेटिनॉल. ठीक आहे, ए जीवनसत्वाचं नाव काय, रेटिनॉल. बी जीवनसत्व त्याला काय म्हणतात, बी कॉम्प्लेक्स. ठीक आहे, म्हणते त्याला बी कॉम्प्लेक्स. बी कॉम्प्लेक्स. ठीक आहे, त्यानंतर सी जीवनसत्व आहे, सी जीवनसत्वाला म्हणतात ऍस्कॉर्बिक. ऍस्कॉर्बिक, ऍस्कॉर्बिक जीवनसत्व. डी जीवनसत्व आहे, डी जीवनसत्वाचं नाव आहे कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल, कॅल्सिफेरॉल. के जीवनसत्वाचं नाव आहे कॅल्सिफेरॉल. त्यानंतर पुढे ई जीवनसत्व आहे, ई जीवनसत्वाला म्हणतात टोकोफेरॉल. टोकोफेरॉल, टोकोफेरॉल. ई जीवनसत्व काय म्हणतात, टोकोफेरॉल म्हणतात. त्यानंतर पुढे आहे के जीवनसत्व, के जीवनसत्वाला म्हणतात फायलोक्विनॉन. फायलो. ठीक आहे, के जीवनसत्वाला म्हणतात फायलोक्विनॉन. क्विनॉन. ठीक आहे, हे त्यांची रासायनिक नाव आहे. परीक्षेला एकदा विचारतात की ए बी सी डी ई के यांची रासायनिक नाव काय. ए चं नाव आहे, ए ला म्हणतात रेटिनॉल. ए जीवनसत्वाचं नाव आहे रेटिनॉल. ब जीवनसत्वाचं नाव आहे, त्याला रासायनिक नाव आहे बी कॉम्प्लेक्स. सी जीवनसत्व आहे, सी जीवनसत्वाचं नाव आहे ऍस्कॉर्बिक. त्यानंतर डी जीवनसत्व त्याला नाव आहे कॅल्सिफेरॉल. त्यानंतर ई जीवनसत्व त्याला नाव आहे टोकोफेरॉल. आणि डी जीवनसत्व, के जीवनसत्व त्याला नाव आहे फायलोक्विनॉन. ठीक आहे, ही 5-6 नाव तुम्हाला रासायनिक नाव सुद्धा माहित पाहिजे. आता आपण एक अनालिसिस करूया की ए जीवनसत्व म्हणजे काय. एक अशा आपण 7च्या 7 जीवनसत्वाचा अभ्यास करणार आहोत. की सुरुवातीला पाहणार आहोत हे जीवनसत्व कशापासून मिळतात, ह्या जीवनसत्वाचा शरीरामध्ये कोणता उपयोग होतो, आणि ह्या जीवनसत्वाचा जर अतिरेक झाला तर काय होऊ शकतं. ह्या 3 गोष्टी आपण आजच्या पुढच्या लेक्चरमध्ये अनालिसिस करणार आहोत. सर्वात पहिला घेऊया ए जीवनसत्व. ए जीवनसत्व रासायनिक नाव सगळ्यांना कळालं, त्याला आपण काय म्हणतो, रेटिनॉल. ठीक आहे, पहिला आहे ए जीवनसत्व. ए जीवनसत्वाला आपण काय म्हणतो, रेटिनॉल. ठीक आहे, मानवी शरीरामध्ये रेटिनॉल किती आवश्यकता असते, तर मानवी शरीरामध्ये 900 ग्रॅम एवढं काय असतं, ए जीवनसत्व असतं. मानवी शरीरामध्ये 900 मायक्रोग्रॅम एवढं काय असतं, ए जीवनसत्वाची मानवी शरीरामध्ये आवश्यकता असते. मग ए जीवनसत्व मनुष्याला कुठं मिळतं, तर गाजर, हिरव्या पालेभाज्या, त्यानंतर भोपळा, संत्री, म्हणजे आपण जे पालेभाज्या खातो ह्या पालेभाज्यामध्ये ए जीवनसत्व, म्हणजे पालेभाज्यामध्ये. ठीक आहे, पालेभाज्यामध्ये काय असतं, मोठ्या प्रमाणात ए जीवनसत्व असतं. सर्वात जास्त गाजरामध्ये असतं. गाजरामध्ये सर्वात जास्त तुम्हाला ए जीवनसत्व पाहायला मिळतं. ठीक आहे, पुन्हा ए जीवनसत्वाचं कार्य काय आहे, तर मानवी शरीरामध्ये पेशींची वाढ करणं, पेशी विभाजन करणं, यामध्ये ए जीवनसत्व महत्वाचा रोल निभावतं. म्हणजे कार्यामध्ये तुम्हाला कार्य माहितच पाहिजे. ए जीवनसत्व हे पेशी विभाजन. ठीक आहे, पेशी विभाजन, पेशीचे कार्य. ठीक आहे, पुन्हा पेशीचे वाढ, ह्या सर्व गोष्टीसाठी ए जीवनसत्व खूप महत्वाचं असतं. ठीक आहे, त्यानंतर मानवी शरीरामध्ये त्वचा आहे, त्वचा, पुन्हा शोषण. ठीक आहे, मानवी शरीर व त्वचा व शोषण यांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी काय असं आवश्यक असतं, म्हणजे त्वचेची निगराणी करण्यासाठी आणि शोषण म्हणजे पचन संस्थेचे सर्व घटक यांच्या निगराणीसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. त्यांच्या आरोग्यासाठी काय असतं, आवश्यक असते. ठीक आहे, त्याचबरोबर आपलं जे डोक्यामध्ये जी कवटी असते, डोक्याची कवटी असते, त्यानंतर श्वासनलिका असेल, उक्कनलिका असेल, ह्या सर्वांच्या आरोग्यासाठी ए जीवनसत्व खूप महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यामध्ये ज्या संवेदी पेशी असतात, त्यामध्ये शंकुपेशी आणि दंडपेशी, या शंकुपेशी आणि दंडपेशीच्या विकासासाठी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा आणि प्रकाश संवेदनासाठी सुद्धा काय ए जीवनसत्व खूप महत्वाचं असतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जी दृष्टीची जाणीव होते, दृष्टीच्या जाणीवेसाठी किंवा आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या 2 प्रकारच्या दंडपेशी आणि शंकुपेशी की ज्या डोळ्यामध्ये असतात, ह्या 2 पेशींना प्रकाशाची जाणीव होण्यासाठी ए जीवनसत्व खूप महत्वाची रोल निभावत असतं. हे झालं ए जीवनसत्वाची काही महत्वाची कार्य. पुन्हा जर ए जीवनसत्व जर मानवी शरीरामध्ये जर कमतरता असेल तर मनुष्याला राखांधळेपणा होतो, कारण की डोळा हा आपला ए जीवनसत्वामध्ये काम करत असतो. म्हणजे ए जीवनसत्वाच्या अभावामुळे राखांधळेपणा येतो किंवा
तेव्हा आपले डोळे शुष्क डोळे होतात. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. जर ए जीवनसत्व जर अति किंवा मोठ्या प्रमाणात जर तुम्ही सेवन केला तर काय होतं, तर आपल्या शरीराची जी त्वचा असते ती पिवसळ बनते आणि त्वचेला खाज यायला सुरुवात होते. म्हणजे ए जीवनसत्व शरीराला मोठ्या प्रमाणात जातं, शरीराला खाज उठते. पुन्हा काय होतं, हात पायामध्ये सूज यायला सुरुवात होते. आपल्या शरीराचं जे यकृत असतं, यकृताचा आकार वाढतो. ठीक आहे, यकृताचा आकार वाढतो आणि यकृताचा आकार वाढला की मनुष्याला थकवा, अशक्तपणा, पुन्हा त्यानंतर निद्रावस्था, सांधेदुखी अशा प्रकारचे रोग होऊ शकतात. म्हणजे काय, तर ए जीवनसत्व हे मनुष्याच्या शरीराला अत्यावश्यक आहे, पण ते योग्य त्या प्रमाणातच सेवन करावं लागतं. अति झालं की त्याचा शरीराला मोठ्या प्रमाणात त्रास होतो. ठीक आहे, मला वाटतं ए जीवनसत्व सगळ्यांना समजलं असेल, त्याचं नाव पण समजलं असेल. त्यानंतर पुढचं जीवनसत्व घ्या, जीवनसत्व बी. पुढचं जीवनसत्व आहे त्यामध्ये जीवनसत्व ब. जीवनसत्व ब. ठीक आहे, त्याचं रासायनिक नाव आपण मगाशी पाहिलं की कॅल्सिफेरॉल. काय नाव आहे त्याचं रासायनिक, कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल हे त्याचं रासायनिक नाव आहे. ठीक आहे, हे आपल्या शरीराला किती लागतं, 10 मायक्रोग्रॅम. 10 मायक्रोग्रॅम एवढं शरीराला ते आवश्यक असतं. एकदम कमी प्रमाणात ते शरीराला आवश्यक असतं, 10 मायक्रोग्रॅम. ठीक आहे, हे सॉरी आपण काय घेतलं, ठीक आहे. ब नंतर आपण ड जीवनसत्व घेऊया. ठीक आहे, ब नंतर ड जीवनसत्व. ठीक आहे, एक पार्टला आपण जीवनसत्वाचा अभ्यास करत असताना सुरुवातीला काय करूया की जीवनसत्वाचे 2 प्रकार पडत असतात. ठीक आहे, जीवनसत्वाचे 2 प्रकार कोणते असतात, एक मेदात विरघळणारे जीवनसत्व आणि दुसरं असतं पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व. मगाशी आपण पाहिलं की ए ड ई के ही 4 जीवनसत्व काय होतात पाण्यात, तर मेदामध्ये विरघळतात. राहिलेले 2 जीवनसत्व हे पाण्यामध्ये विरघळतात. तर सुरुवातीला आपण पाहूया की जी जीवनसत्व मेदामध्ये विरघळतात त्या जीवनसत्वाचा आपण अभ्यास करतोय. त्यामध्ये पहिलं ए आहे ते पाण्यामध्ये विरघळतं आणि दुसरं जीवनसत्व आहे ते ड. हे ड जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतं, त्याचं नाव आहे कॅल्सिफेरॉल. ठीक आहे, ते 10 मायक्रोग्रॅम एवढं शरीरात त्याची आवश्यकता असते. हे ड जीवनसत्व एकमेव असं ड जीवनसत्व आहे ते मानवी शरीरामध्ये तयार होतं. ठीक आहे, हे कधी होतं, तर आपल्या शरीरावर सूर्यकिरणाचा प्रकाश किती, तर सूर्यकिरणाचा 30 डिग्रीमध्ये प्रकाश शरीरावर पडणं आवश्यक असतो. किती, 30 डिग्रीमध्ये. म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये सूर्य डोक्यावर आहे आणि सूर्यप्रकाश आपल्या शरीरावर पडायला ड जीवनसत्वाची निर्मिती होत नाही. सूर्य उगवताना किंवा सूर्य मावळताना की 30 डिग्रीमध्ये जर सूर्यप्रकाशाची किरणे जर आपल्या शरीरावर पडली असता तर आपल्या शरीरामध्ये ड जीवनसत्वाची निर्मिती होते. ठीक आहे, आणि ड जीवनसत्व काय करत असतात, आपल्या शरीराचं कॅल्शियमचं प्रमाण नियंत्रित ठेवत असतात. म्हणजे काय, तर ड जीवनसत्वाची कमतरता झाली तर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची सुद्धा कमतरता होते आणि कॅल्शियमची जर कमतरता झाली तर शरीरात आपले हाडे साधेदुखी दुखायला सुरुवात होते. विशेष करून एक असं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जे ते 2-3 वर्ष अभ्यास करतात आणि जेव्हा परीक्षा 2 ते 3 महिन्यावर येते तेव्हा सर्व विद्यार्थी काय करतात, सर्व गोष्टी त्याग करतात, फक्त अभ्यासावर फोकस करतात. सकाळी 6ला लायब्ररीमध्ये गेलं तर दुपारी 2ला 12ला जेव्हा येतात, 12ला जेवण झालं की पुन्हा रात्री 12पर्यंत ते अभ्यासाला बसतात. म्हणजे पूर्ण शेड्यूल, पूर्ण दिवसाचे 12 तास ते फक्त लायब्ररीमध्येच असतात. ज्यावेळी सूर्य उगवत असतो त्यावेळेला मला अभ्यासाचा चांगला प्राईम वेळ असतो. सूर्य मावळताना सुद्धा अभ्यास चांगल्या प्रकारे होत असतो कारण वातावरण शांत असतं. तर हा आपल्या अभ्यासाचा चांगला कालावधी असतो. या कालावधीमध्ये सर्व पूर्ण अभ्यास करत असतात. परिणामी आपल्या शरीरावर सूर्यप्रकाश कमी पडतो आणि आपल्या शरीरावर सूर्यप्रकाशाची कमतरता भासल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ड जीवनसत्व कमी होतं आणि ड जीवनसत्व कमी झाल्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सांधेदुखीचा त्रास खूप मोठा होतो की त्या मुलांना अंग खूप दुखत असतं, अंग जड खूप होतं आणि डॉक्टरांना सल्ला द्यायला डॉक्टर काय सांगतात की शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे आणि कॅल्शियमचं प्रमाण वाढण्यासाठी त्याला कॅल्शियमच्या गोळ्या चालू केल्या जातात. कारण का की आपण जे सूर्यप्रकाश ड जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये निर्माण होणं आवश्यक असतं ते वेळोवेळी आपल्या शरीरामध्ये निर्माण होत नाही कारण त्या टायमामध्ये आपण घरी काय करत असतो, अभ्यास करत असतो. ठीक आहे, बघा म्हणजे आपण दररोज सूर्य उगवताना आपण काय केलं पाहिजे, मॉर्निंग वॉक केलं पाहिजे. म्हणजे काय होतं की मॉर्निंग सकाळ जर तुम्ही चालत असाल तर तुमची सूर्यप्रकाशाची काही किरणे तुमच्या शरीरावर पण पडतील आणि त्यातून ड जीवनसत्वाची निर्मिती होऊन तुमचं शरीर काय होईल, निरोगी राहू शकतं. ठीक आहे, मला वाटतं ड जीवनसत्व तुम्हाला कशापासून मिळतं तर सूर्यप्रकाशाचा सकाळचा जो सूर्यप्रकाश सूर्यकिरणातून ड जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये तयार होतं. त्याचप्रमाणे मासे, अंडी, दूध
ठीक आहे. त्यानंतर यकृत, ठीक आहे, यकृत त्यानंतर पुन्हा यकृत ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात काय असतं की ड जीवनसत्व असतं, ते तुम्हाला त्यातून मिळू शकतं. ठीक आहे. ड जीवनसत्वाचे मी कार्य पण तुम्हाला सांगितले. ड जीवनसत्वाचे कार्य काय आहेत? पहिलं आहे की शरीरामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम जे इतर खनिजे असतात, इतर खनिजांना नियंत्रण ठेवायचं काम कोण करत असतं? ड जीवनसत्व करत असतं. ठीक आहे. म्हणजे कॅल्शियम, लोह, फॉस्फरस जी इतर खनिजे आहेत, ह्या इतर खनिजांच्यावर नियंत्रण ठेवायचं काम त्यांचं कोण करत असतं? ड जीवनसत्व करत असतं. त्यानंतर पुढं आपल्या शरीरामध्ये मगाशी सांगितलं कॅल्शियमचं म्हणजे शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कोण? तर ड जीवनसत्व पुन्हा नियंत्रण ठेवत असतं. ठीक आहे. आपल्या मेंदूमध्ये जे कवटी असते, कवटीमध्ये कॅल्शियमचा संचय सर्वात जास्त होतो, जी सर्वात मजबूत होते, ते सुद्धा ड जीवनसत्वामुळे. ठीक आहे. त्या काही गोष्टी माहित असून तुम्हाला. ठीक आहे. मानवी शरीरामध्ये जर ड जीवनसत्वाचं बघा, पहिली गोष्ट माहित पाहिजे, ड जीवनसत्वाची जर कमतरता झाली तर तुम्हाला मुडदूस हा रोग होतो. मुडदूस. ठीक आहे. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो. आणि तसं मुडदूस हा रोग होतो म्हणजे काय होतं? हात पाय दुखायला चालू होतात. त्याप्रमाणे अस्थिमृदुता हा स्वरोग होतो. अस्थिमृदुता म्हणजे काय होतं की जे वयस्कर लोक असतात ते अस्थिमृदुता म्हणजे त्यांचं काय होतं? त्यांच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं आणि हाडे दुखायला चालू होतात. त्याला अस्थिमृदुता आपण म्हणतात. म्हणजे ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो आणि अस्थिमृदुता हा रोग होतात. त्याप्रमाणे जर ड जीवनसत्वाचं मोठ्या प्रमाणाचं सेवन केला, जास्त प्रमाणात सेवन झालं तर त्यामुळे सुद्धा शरीराला त्रास होऊ शकतात. आपल्या शरीरातून उलट्या व्हायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला वात्या हा रोग होतो. ठीक आहे. अतिसेवनामुळे काय होतं? शरीराला उलट्या चालू होतात, शरीराला वात्या हा रोग होतो. ठीक आहे. किंवा अतिसार हा रोग होऊ शकतो, किंवा आपल्या शरीरामध्ये भूक कमी लागणे, अशा गोष्टी सुद्धा ड जीवनसत्वाच्या अतिसेवनामध्ये होऊ शकतात. समजा ड जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये अति मोठ्या प्रमाणात वाढलं तर ड जीवनसत्वाच्या अति वाढल्यामुळे मनुष्य हा कोम्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो. कोम्यात सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे ड जीवनसत्व की खूप अति आवश्यक आहे की तुम्ही अति जर सेवन केला तर मनुष्याला ते कोम्यात सुद्धा नेऊ शकतं आणि पूर्ण शरीर वर्किंग काय करू शकतं? थांबू शकतं. ठीक आहे. तसंच आपली जी किडनी असते, किडनी फेल करायचं काम सुद्धा ड जीवनसत्व करतं. जर आपल्या शरीरामध्ये ड जीवनसत्वाचं प्रमाण जर वाढलं तर ते मनुष्याची किडनी म्हणजे वृक्के जे असतात ते सुद्धा खराब करतात आणि किडनी फेल झालं तर मनुष्याला काय होतो की मनुष्याचा पुढे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे बघा, ड जीवनसत्वाच्या अतिसेवनामुळे काय होतं ते पण थोडं माहित असून दे. परीक्षेला एखादी स्टेटमेंट तिथून येईल. ठीक आहे. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे काय होतं? मुडदूस होतं, अस्थिमृदुता होते, हे सर्वांना कॉमनली आता माहित असतं. पण अतिसेवनामुळे मनुष्य कोम्यात सुद्धा जाऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे किडनी फेल होऊ शकते, यकृत निकामी होऊ शकतात. ठीक आहे. त्याला अतिसार किंवा वाज काय होऊ शकतं की त्याला काय होतं? वात्या हा रोग सुद्धा होऊ शकतं. हे थोडं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. मला वाटतं सर्वांना आता दुसरं जीवनसत्व ड हे समजलं असेल. ड जीवनसत्व पुढची गोष्ट, पुढचं आपण पाहायचं आहे ड जीवनसत्वानंतर पुढचं की त्याला आपण म्हणतो जीवनसत्व ई. जीवनसत्वे ई. ठीक आहे. ई जीवनसत्व. रासायनिक नाव मगाशी आपण पाहिलं टोकोफेरॉल. रासायनिक नाव काय? टोकोफेरॉल. मगाशी आपण पाहिलं फेरॉल. ठीक आहे. टोकोफेरॉल. ठीक आहे. हे त्याचं रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल. ठीक आहे. हे मनुष्याला किती लागतं तर 15 मिलीग्रॅम. 15 मिलीग्रॅम एवढा आपल्याला ई जीवनसत्व लागतं. 15 मिलीग्रॅम. ठीक आहे. एवढे ई जीवनसत्व मनुष्याच्या शरीराला लागतं. ठीक आहे. हे आपल्याला कशापासून मिळतं तर ते हिरव्या पालेभाज्या, विविध प्रकारची फळे. ठीक आहे. म्हणजे हिरव्या पालेभाज्या आणि विविध प्रकारची फळे असतात, यामार्फत ई जीवनसत्व मनुष्याच्या शरीराला मिळत असतं. ठीक आहे. आणि हा एक टोकोफेरॉल हा जो घटक आहे हे शरीरातील एक क्रियाशील घटक आहे. त्याला आपण फंक्शनल ग्रुप म्हणतो की आपल्या शरीरात एक क्रियाशील घटक म्हणून सुद्धा काम करत असतो. ठीक आहे. म्हणजे पुन्हा ई जीवनसत्वाची प्रमुख कार्य कोणते आहेत तर आपल्या शरीराच्या ऑक्सिडेशन. ठीक आहे. ऑक्सिडेशनचा विरोध करतं ते. ठीक आहे. ऑक्सिडेशनचा विरोध करतं. बघा, ऑक्सिडेशन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपण जे वेगवेगळे अन्न पदार्थ घेतो त्या अन्न पदार्थातून पेशी काय करतात? रासायनिक अभिक्रिया करतात, ऑक्सिडेशन करतात. आणि ऑक्सिडेशन झालं की काय होतं की ऊर्जा मुक्त होते. पण हा जो जीवनसत्व आहे ई जीवनसत्व काय करत होतं की जेव्हा ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन मध्ये वेगवेगळे मुलके तयार होतात.
ठीक आहे, त्याला शब्द असतो मुलूक किंवा कण. रासायनिक अभिक्रिया मुलूक तयार होतात ना, हे वेगवेगळे ऑक्सिडेशन अभिक्रियेमध्ये जे वेगवेगळे मूलक वेगवेगळे जे कण तयार होतात, ह्या कणांना नियंत्रण ठेवायचं काम ई जीवनसत्व करतं आणि या मूलकाचा मानवी शरीराला कोणताही परिणाम होत नाही. हे ई जीवनसत्वाचं सर्वात महत्वाचं कार्य आहे की ऑक्सिडेशन क्रियेला विरोध करणं आणि ऑक्सिडेशन क्रियेमध्ये जे मूलके तयार होतात ते काय करणं, निरस्त करणं, त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं काम ई जीवनसत्व करत असतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपले जे प्रजनन व्यवस्था आहे, मानवी प्रजनन व्यवस्थेमध्ये ई जीवनसत्व खूप महत्वाचा रोल निभावत असतं. ठीक आहे, त्यानंतर मानवी शरीराच्या म्हणजे प्रजनन संस्था ही ई जीवनसत्वामुळे चांगल्या प्रकारे काम करते. त्याचप्रमाणे मानवी शरीरातील केसाची वाढ होण्यासाठी सुद्धा ई जीवनसत्व खूप महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे मानवी शरीरामध्ये डीएनए ची दुरुस्ती करणं म्हणजे प्रजनन असेल, पुन्हा केसांची वाढ असेल आणि त्यानंतर आपल्या शरीराचे जे डीएनए असतात, डीएनएचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा ई जीवनसत्व महत्वाचे रोल निभावत असतात. ठीक आहे, हे ई जीवनसत्वाचे काही महत्वाचे कार्य आहे की डीएनए मध्ये संरक्षण करणं, डीएनए मध्ये दुरुस्ती करणं, प्रजनन संस्थेवर काय करणं, नियंत्रण ठेवणं, प्रजनन व्यवस्था चांगली ठेवणं आणि केसांची वाढ करणं ही ई जीवनसत्वाची काही महत्वाची वैशिष्ट्य आहे. पुन्हा समजा ई जीवनसत्व शरीरामध्ये अभाव झाला तर काय होऊ शकतं, तर महिलांच्या मध्ये वाजपणा येऊ शकतो. वाजपणा म्हणजे काय की महिलांना अपत्य जन्मालाच येऊ शकत नाही जर ई जीवनसत्वाची कमतरता असेल तर हे परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे पुरुषांचा विचार केला तर पुरुषांची प्रजनन क्षमता नष्ट होऊ शकते ई जीवनसत्वांच्या अभावामुळे. त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे, मानवी जी प्रजनन संस्था असते, मानवी प्रजनन संस्थेच्या चांगल्या कार्यासाठी मनुष्याला ई जीवनसत्व अत्यावश्यक असते. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा ई जीवनसत्व जर तुम्ही अतिसेवन केला तर ई जीवनसत्वाच्या अतिसेवनामुळे आपल्या हृदयाचे वेग वाढू शकतो. ठीक आहे, हृदयाचा वेग वाढू शकतो, हृदयामध्ये विकारांचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं, म्हणजे आपल्या हृदयावर आघात होऊ शकतो. ई जीवनसत्वांच्या अतिसेवनामुळे आपल्या हृदयामध्ये बिघाड होऊ शकतो, हृदयाचे विकारांचे प्रमाण वाढू शकतात. ठीक आहे, मला वाटतं सर्वांना ई जीवनसत्व समजलं असेल. ई जीवनसत्वाचं पुढचं जीवनसत्व घ्या की पुढचं ई नंतर पुढचं जीवनसत्व आहे जीवनसत्व के. आता आपण जे जीवनसत्व मेदामध्ये विरघळतात, हे मेदामध्ये विरघळणाऱ्या 4 जीवनसत्वाचा आपण अभ्यास करावा. त्यातलं चौथं आहे जीवनसत्व के. ठीक आहे, के जीवनसत्व. ठीक आहे, के जीवनसत्व तुम्हाला सर्वांना ऐकून माहिती असेल के जीवनसत्व. ठीक आहे, के जीवनसत्वाचं रासायनिक नाव मगाशी तुम्हाला मी सांगितलं फायलोक्विनॉन. याचं रासायनिक नाव होतं. पुन्हा के जीवनसत्व आपल्याला कुठं मिळतं, जर जे पालेभाज्या असतात, पालेभाज्यामध्ये जे पालक असतं, पालेभाजीमध्ये के जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं. म्हणून पालकाचं सेवन प्रत्येकाने आपण किमान आठवड्यातून किंवा 15 दिवसांनी एकदा पालक खाल्ली पाहिजे, कारण पालक मधून के जीवनसत्व शरीराला योग्य प्रमाणात पुरवठा केला जातो. ठीक आहे, आपल्या शरीराला के जीवनसत्व किती आवश्यकता असते तर 120 आपल्या शरीराला 120 मायक्रोग्रॅम एवढी काय असते के जीवनसत्वाची आवश्यकता असते. ती आपल्याला पालक मधून मोठ्या प्रमाणात असतं. आपण जी कोबी खातो किंवा जे आपले दूध असेल, अंड्याचा पिवळा बलक असेल, अंड्याचा जो बाहेरचा बलक असतं त्यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. ठीक आहे, जे पांढरं बलक असतं, जे आता जिम मध्ये व्यायाम करायचं त्यांना काय सांगतात शरीर तयार करण्यासाठी की तुम्ही अंडी मोठ्या प्रमाणात सेवन करा. अंड्यामधील बाहेरचं जे आवरण आहे ते मोठ्या प्रमाणात सेवन करा, पण अंड्याचा आतला जो पिवळा बलक असतो हा पिवळा बलक खायला मात्र ते विरोध करतात, कारण पिवळ्या बलक मध्ये के जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं, ते शरीराला घातक होऊ शकतं. ठीक आहे, सॉरी के जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं, पण या के जीवनसत्व म्हणजे अंड्याचा आतला पिवळा बलक, बाहेरच्या बलकामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. ठीक आहे, म्हणजे त्याचं सोर्स कोणते तुम्हाला समजलं असेल. पुन्हा के जीवनसत्वाचं महत्वाचं कार्य काय की के जीवनसत्वाचं कार्य, सर्वात महत्वाचं कार्य काय असेल की आपल्या शरीरामध्ये जी ग्लुकोजची निर्मिती होते, जे एक्स्ट्रा ग्लुकोज असतं, एक्स्ट्रा ग्लुकोज तर ग्लायकोजन मध्ये रूपांतर करायचं काम के जीवनसत्व करतं. ठीक आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा झालेले ग्लुकोज, एक्स्ट्रा झालेली शर्करा याचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करणं आणि ग्लायकोजन मध्ये केल्यानंतर हे कुठं यकृतामध्ये साठवले जातात. म्हणून यकृताला काय म्हणतात, ग्लुकोजचं कोठार म्हणतात. ठीक आहे, हे आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, म्हणजे के जीवनसत्व सर्वात महत्वाचं कार्य सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे,
त्यानंतर काय होतं की के जीवनसत्वाचं महत्वाचं वैशिष्ट्य काय की जो आपल्या शरीरात रक्तस्राव होत असतो की एखादी जखम झाली तर रक्तस्राव होत असेल तर तो रक्तस्राव रोखण्याचं काम हे के जीवनसत्व करतात. कारण के जीवनसत्वामुळे आपल्या शरीराची रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढते. ठीक आहे. एखादी जखम जर रक्तप्रवाह होतो ना तर रक्त थांबवण्यासाठी ज्या काय आवश्यकता असतं के जीवनसत्वाची आवश्यकता असते. ठीक आहे. हे के जीवनसत्वाचे काही दोन महत्वाचे कार्य आहेत. तुम्हाला ज्या आधी पण सांगितले की रक्तामध्ये प्रोथॉम्बिन नावाचं काय असतं प्रथिने असतात. ते प्रथिने काय करत असतात रक्तस्राव थांबवत असतात आणि के जीवनसत्व सुद्धा असते. के जीवनसत्व सुद्धा रक्त थांबवायला उपयुक्त असू शकतं. मग के जीवनसत्वाच्या अभाव मग काय होऊ शकतं. एक म्हणजे आपल्या शरीराच्या जखमा होतील. आपल्या शरीराच्या जखम लवकर भरून निघू शकत नाही. तिला जास्त वेळ लागू शकतो के जीवनसत्वाच्या अभावामुळे. ठीक आहे. म्हणजे के जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं आपल्या जखमा वेळेवर भरून होऊ शकत नाहीत. ठीक आहे. आणि जर अतिसेवन जर केला के जीवनसत्वाच्या अतिसेवनामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात अतिसेवनामुळे के जीवनसत्वाच्या अतिसेवनामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात ह्या रक्तवाहिन्या काय होऊ शकतात निकाम्या होऊ शकतात. रक्तवाहिनीचा प्रवास तो आहे तो प्रवास थांबू शकतो. कारण का की रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गाठी होतात. रक्ताच्या गाठी जर झाल्या तर आपल्या रक्तप्रवाहामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो आणि अडथळा निर्माण झाला की आपलं शरीर मग काय करतं काम करायचं प्रमाणामध्ये काम शरीर काय होतं कमकुवत व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. याचा अर्थ जे के जीवनसत्व आहे ते महत्वाचं आहे ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करण्यासाठी आणि अतिसेवन केलं तर शरीरामध्ये रक्ताच्या गाठी सुद्धा होतात. कारण की के जीवनसत्व रक्तप्रवाह रक्तस्राव त्यावर नियंत्रण ठेवायचं काम करत असतं. ठीक आहे. मला वाटतं इथपर्यंत आपण आतापर्यंत कोणत्या गोष्टी पाहिल्या की मेदामध्ये चार प्रकारची जी जीवनसत्वे आहेत ती मेदामध्ये विरघळतात. उदाहरणार्थ ए असेल डे असेल के असेल आणि ई असेल. ही चार प्रकारची जीवनसत्वाचं आपण आता अनालिसिस केलोय. पुढचं लेक्चर असेल पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाण्यामध्ये विरघळणारी 2 जीवनसत्वे आणि मानवी शरीरात आवश्यक असणारे क्षार ह्या गोष्टीचा आपण आणि पाणी म्हणजे पुढचं जे लेक्चर असेल पुढच्या लेक्चरमध्ये मानवी शरीराला आवश्यक असणारे दोन प्रकारची जीवनसत्वे पुन्हा मानवी शरीर आवश्यक असणे क्षार किंवा त्यामध्ये खनिजे कोणते मानवी शरीर आवश्यक असतात आणि तिसरा घटक आपण अनालिसिस करणार आहोत तो म्हणजे पाणी. पाण्याची गरज काय असते हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये अनालिसिस करूया. आशा आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर फॅक्ट चांगल्या प्रकारे मिळाले असेल. तुम्हाला चांगले जर पॉईंट मिळत असतील तर नक्की तुमच्या मित्राला शेअर करा. तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल. ठीक आहे. आपण आता थांबूया. थँक्यू.